मराठी सिनेविश्वात खऱ्या अर्थानं वेगळ्या धाटणीच्या भूमिका करून आपली वेगळी छाप निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे ज्योती मालशे. देऊळ, नारवाची वाडी, तुंबाड, धर्मवीर, जारण अशा अनेक गाजलेल्या सिनेमात तिनं लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. माधुरी मिडल क्लास या मालिकेतही ती प्रमुख भूमिकेत होती. प्रत्येक भूमिकेला ज्योतीनं पुरेपूर न्याय दिला. अगदी तुंबाडसाठी तर तिला केस काढावे लागले होते. जेव्हा दिग्दर्शकाने टक्कल करायचं निश्चित केलं तेव्हा नेमकं काय घडलं याविषयी ज्योती आरपारला दिलेल्या मुलाखतीत बोलली आहे. ज्योती म्हणाली, आम्ही केस न काढता काय करता येईल यासाठी अनेक प्रयत्न केले, पण ते काही वर्क झालं नाही. अगदी विक्रम गायकवाड यांच्याकडून सिलिकॉनची कॅप देखील बनवून घेतली. त्यावरही काही सीन शूट केले, पण काहीतरी कमी भासत होती. मलाही कुठेतरी वाटत होतं की मीही कमी पडतीये भूमिकेची डेप्थ समजून घ्यायला. पण यानंतर त्यांनी मला खूप समजावलं की हे बरोबर दिसत नाहीये, आपल्याला या भूमिकेसाठी टक्कल करावंच लागेल. आणि मग मीही तयार झाले. तुंबाड माझ्याकडे आला तेव्हा मी माधुरी मिडल क्लास ही सिरियल करत होते आणि ती काही दिवसातच बंद होणार होती. मग पुढे काय हाही प्रश्न होता. त्यामुळे मी खूप विचार केला. अगदी मी काय करावं याविषयी नवऱ्याशीही बोलले, तर तोही म्हणाला की तू ठरव, तुझ्या प्रोफेशनसाठी जर ते महत्वाचं असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नवऱ्याने सपोर्ट केला, त्यामुळे अर्ध्याहून जास्त दडपण कमी झालं. कारण आता टक्कल केल्यावर बाकी कुणाला काय वाटेल हा विचारच निघून गेला होता. मग भूमिका समजून घेतली आणि काम कधी सुरू होणार, कधी संपणार, ते पात्र प्रभावी होण्यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत हे सगळं जाणून घेतलं. मग मी एकटी जाऊन टक्कल करून आले. त्यानंतर आधी जे सीन शूट केले होते तेही पुन्हा रिशूट केले. केस काढल्यावर त्या पात्राविषयी एक वेगळाच आत्मविश्वास मला आला. अगदी शूटिंग दरम्यानही मला 2-3 वेळा टक्कल करावं लागलं. छोटे केस आले तरी ते काढावे लागायचे. त्यावेळी मी एका वेगळ्या झोनमध्ये गेले होते. तुंबाडच्या भूमिकेतून बाहेर पडायलाही मला खूप वेळ लागला. त्यामुळे आता एखादी भूमिका आली यात वेगळं काय करता येईल याचा विचार मी करते. अशा शब्दात ज्योती मालशेनं तुंबाडचा अनुभव सांगितला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.